नमस्कार. मी अभिनेता मधुकर कर्डक. प्रथमतः आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सांगण्यास खूप आनंद होतो आहे, की आपली जी प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता लवकरच संपत आहे. उद्या 5/9/2024 रोजी दुपारी 12:30-1च्या दरम्यानमध्ये आपल्याला यूट्यूबवरती जाऊन मधुकर कर्डक या नावाने सर्च करायचं आहे आणि एक नवी कोरी शॉर्ट फिल्म मी आपणासमोर घेऊन येत आहे. त्या फिल्मचं नाव आहे साक्षात्कार. आता आपण विचार करत आहात, की ट्रेलर रिलीज करून जे आपण मला प्रतिक्रिया दिली आणि आपण जे अनुभव पाहिले, तर हे अनुभव आपल्याला या साक्षात्कार चित्रपटामधून आपल्यासमोर येणार आहे. खूप मनाला भिडणारी आणि काळजाला चिरणारी अशी फिल्म आहे. सत्य घटनेवर आधारित आहे. ह्या चित्रपटाचं लेखन मी 2010 पासून करत होतो आणि याचं कथालेखन करून याला साक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत होतो. तर ह्या चित्रपटाला डायरेक्शन म्हणून माझे मित्र रोहिदास मोरे यांनी मला काही गोष्टीचं मार्गदर्शन केलं आणि ह्या चित्रपटाला मला कॅमेरामॅन म्हणून कृष्णा बिडवे यांचं बी मार्गदर्शन मिळालं आणि प्रोडक्शन हेड म्हणून सागर पतंगे यांचं पण खूप सहकार्य मिळालं. तसंच ह्या चित्रपटासाठी माझे गुरुवर्य प्रकाश भागवत यांचा विशेष मोलाचं सहकार्य, तसेच रंगराव घागरे, प्राजक्ता हनमकर, कॉमेडीची बुलेट ट्रेन, तसेच प्रणव रावराणे, गुगलाई, तसेच रील स्टार किशोर अग्रवाल यांचं पण खूप मोलाचं सहकार्य मिळालं. याबरोबर आमचे जवळचे मित्र रामभाऊ कातोरे यांनीसुद्धा खूप मार्गदर्शन केलं. गौरव भालेराव होते. अजून खूप काही मंडळी आहेत ज्यांचं नाव मी आदराने घेतो आहे. असे खूप माझे मित्रमंडळी आहेत. यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि लवकरच हा चित्रपट आपल्याला यूट्यूबवरती उद्या 5/9/2024 रोजी पाहायला मिळणार आहेत. याच्या अगोदर मी शिरप्या, काळा धागा, वाली हे असे चित्रपट केले आणि मोठे चित्रपट जगविख्यात ग्लोबल आडगाव या चित्रपटामध्ये सुद्धा 672 मी काम केलं आहे. या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर असे भरपूर मोठे मोठे कलाकार आहेत. त्याच्यानंतर आता माझा लवकरच एक कॉमेडी चित्रपट खुळ्यांची जत्रा हा रिलीज होत आहे. हा चित्रपटसुद्धा आपल्याला थिएटरमध्ये जाऊन पाहायचा आहे आणि प्रथमतः आपल्याला हा साक्षात्कार चित्रपट कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपण आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि लाईक आणि सबस्क्राईब पाहायला आणि द्यायला विसरू नका. आपलाच मी जवळचा कलाकार, मित्र, भाऊ हे समजून आपण आपल्या भावना व्यक्त करून कमेंट्स बॉक्समध्ये टाकाव्या आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.